खरात जेव्हा थकत असे तेव्हा फार्म हाऊसवर 2-2 रात्र राहत असे। खरात त्याच्या फार्म हाऊसवर काही महिलांना घेऊन येत असे। खरात काही महिलांसोबत आतमध्ये दारू पित असे, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत असे। तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यास खरात कूकला सांगत असे, परंतु खरातच्या काळ्या कृत्याचा शोध घेणारा हा कूक कॅमेरे बंद करत नसे। असे धक्कादायक खुलासे करणारी ही फिर्याद दाखल केली आहे एकेकाळचा त्याचाच विश्वासू राहिलेला सीए ललित पोफळे यानं। सर्वात आधी खरातचे काळे कारनामे त्याच्या ऑफिस बॉयनं बाहेर काढल्यानंतर आता खरातच्या फार्म हाऊसवर कामास असलेल्या कूकनं म्हणजेच त्याच्या स्वयंपाक्यानं फार्म हाऊसवर काय काय शिजत होतं याचा भंडाफोड केलाय। कोण आहे हा कूक? खरातच्या फार्म हाऊसवर कोणी केली होती त्याची नेमणूक? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खरात यायचा, महिलांसोबत दारू प्यायचा, चाळे करायचा। ऐकूयात खरात बाबतचे नवे धक्कादायक खुलासे। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। अशोक खराच्या फार्म हाऊसवरील काही संशयास्पद व्हिडिओ SITच्या हाती लागले आहेत। विशेष म्हणजे एकेकाळी खरातचा विश्वासू असलेल्या आणि त्याच्या ट्रस्टवर विश्वस्त राहिलेल्या ललित पोफळे यानंच खरात विरुद्ध फिर्याद दाखल करत फार्म हाऊसवरील त्याच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश केलाय। आता तुम्ही म्हणाल की एकेकाळचा विश्वासू शिवनिका ट्रस्टवरील विश्वस्त राहिलेला हा ललित पोफळे खरातवरच कसा काय उलटला? सांगतो। या मागे पण एक कहाणी आहे। भोंदू खरातचा विश्वासू सहकारी म्हणून ललित पोफळेची ओळख होती, मात्र खरातनं पोफळेलाच 8.5 कोटींना गंडवलं। नंतर याच कारणावरून दोघांमध्ये खटके उडाले। त्यातूनच पोफळेचा खरात बाबतच्या दैवी चमत्काराबद्दलचा विश्वास उडाला। त्याच दरम्यान खरातची काही काळी कृत्य पोफळेला समजली आणि मग त्यानं खरातच्या कृत्यांचा भंडाफोड करण्याचा निर्णय घेतला। खरातल्या त्याच्या फार्म हाऊसवर एका कुकची गरज असल्याचं पोफळेला समजलं। पोफळेनं खरातच्या फार्म हाऊसवर आपल्या मर्जीतला एक कुक म्हणजे स्वयंपाकी आणून ठेवला। ही गोष्ट त्यानं फक्त खरातच्या ड्रायव्हरलाच सांगितली होती। त्या कुकचा पगार देखील मी देईन असं सांगून त्यानं खरातचा विश्वास संपादन केला आणि कुकच्या माध्यमातून खरातच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवायला सुरुवात केली। संबंधित कुकची ड्युटी फार्म हाऊसवर लागल्यानंतर त्यानं खरात फार्म हाऊसवर कधी येतो, कुणाला घेऊन येतो, काय करतो या हालचाली टिपायला सुरुवात केली। ललित पोफळेनं दिलेल्या फिर्यादीत त्याला कुकनं काय काय सांगितलं हे नमूद केलं आणि खरातची फार्म हाऊसवरील काळी कृत्य उघड झाली। पोफळेच्या फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार खरात जेव्हा थकत असे तेव्हा तो फार्म हाऊसवर 2-2 रात्र राहत असे। खरात काही महिलांसोबत आतमध्ये दारू पित असे, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत असे। त्यावेळी तो तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यासाठी कूकला सांगत असे, परंतु खरातच्या काळ्या कृत्याचा शोध घेणारा हा कूक कॅमेरे काही बंद करत नसे। त्यामुळे खरातचे सारे कारनामे त्याच्या फार्म हाऊसवरील सीसीटीव्हीत कैद झाले। कूक बद्दल खरातला संशय आल्यानंतर खरातनं पोफळेच्या ड्रायव्हरकडे निरोप दिला आणि कूकला कामावरून काढून टाकलं जाईल अशी ताकीद दिली। खरातचे केवळ अश्लील चाळेच नव्हे तर खरात लोकांना मंदिरात आणि बाहेर हातचलाकी करून कसा फसवत असे आदी गोष्टी देखील कूकनं टिपल्या होत्या। खरातनं केलेले काळे कारनामे बाहेर काढण्यात आधी त्याचा ऑफिस बॉय पुढे आला आणि आता ललित पोफळेनं आपल्या मर्जीतल्या तरुणास खरातच्या फार्म हाऊसवर अनेक महिने कूक म्हणून नोकरीस ठेवून त्याच्या काळ्या कृत्यांचा भंडाफोड केला। आता जाता जाता खरातची 6व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं। कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। उद्या या प्रकरणी सुनावणी होणार आहे। SIT त्याचा पुन्हा एकदा ताबा घेण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आधी कोणतीही उत्तरं न देणारा, उत्तरं देण्यास टाळाटाळ करणारा अशोक खरात आता मला काही आठवत नसल्याचं नाटक करतोय। तो तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येते। यापूर्वी देखील त्यानं पोलीस तपासापासून सुटका करून घेण्यासाठी डोकेदुखीचा बहाणा केला होता। काही दिवसांपूर्वी तर त्याला ऑक्सिजन लावण्यात आला होता। आता त्यानं गजनी बनून मला काही आठवत नसल्याचा कांगावा सुरू केलाय। खरातचा गजनी झालाय की तो नाटक करतोय याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे।
तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.